खरंच मागील 3 दिवसापासून मी सातत्याने MMR रिजनच्या महानगरपालिकांना आणि हॉस्पिटल्सला भेटी दिल्या. आपल्याला कल्पना आहे की MMR रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांमध्ये कोविड पेशंट्सच्या संख्येमध्ये वाढ होते आहे. आणि आता ठाणे जिल्ह्यातले जे ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत यांची संख्या मुंबईच्या देखील पलीकडे गेलेली आहे. त्यामुळे अलार्मिंग अशा प्रकारची सिच्युएशन आहे. विशेषतः साधारणपणे आपण बघितलं तर देशामध्ये जो इन्फेक्शनचा दर आहे, रेशिओ आहे, तो 6.4% आहे. आणि पनवेलमध्ये तो 46% आहे. आणि जी रुग्णवाढ जूनमधली आहे ती जवळजवळ 364% आहे त्या महिन्यातली. नवी मुंबईमध्ये इन्फेक्शन रेट 37% आहे आणि रुग्णवाढ 190% आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये इन्फेक्शन रेट 40% आहे आणि जूनमधली रुग्णवाढ जवळजवळ 469% आहे. उल्हासनगरमध्ये देखील जवळजवळ 38% रेट ऑफ इन्फेक्शन आहे आणि प्रचंड मोठी रुग्णवाढ देखील आहे. भिवंडीमध्ये इन्फेक्शन रेट जवळजवळ 48% आहे आणि जूनमधली रुग्णवाढ ही टक्क्यांमध्ये खरं म्हणजे 1000च्या वर आहे. इतकी प्रचंड ती रुग्णवाढ आहे. मीरा भाईंदरमध्ये इन्फेक्शन रेट हा 43% आहे आणि जूनमध्ये ही रुग्णवाढ जवळजवळ 413% आहे. ठाण्यामधला इन्फेक्शन रेट जवळपास 30% आहे आणि जूनमधली रुग्णवाढ ही 166% इतकी आहे. यासोबत एकूणच आपण जर बघितलं तर चाचण्यांची जी संख्या आहे ही खूप कमी चाचण्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी आपण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये रोज केवळ 4500 चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या 4500 देखील इन्फेक्टेड लोक 1200 ते 1400 निघत आहेत. त्याचवेळी MMR मध्ये आता साधारणपणे जवळपास 2800 प्रकरणं ही रोज निघून राहिलेली आहेत. आणि एकूण आपण बघितलं तर आता मुंबई आणि MMR रिजन मिळून राज्याचे 60% पेशंट जे आहेत हे या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मृत्यू संख्येचा जर विचार केला आपण तर राज्यामध्ये एकूण मृत्यू जे आहे ते 8671 आहेत. यातले एकट्या मुंबईमध्ये 4830 आहेत आणि MMR रिजनमध्ये 1482 मृत्यू झाले आहेत. म्हणजे मुंबई आणि MMR रिजन मिळून राज्यातले 73% मृत्यू हे एवढ्याच आपल्या मुंबई आणि MMR रिजनमध्ये या ठिकाणी झालेले आहेत. आता मुंबईतले ॲक्टिव्ह रुग्ण जवळजवळ 24,000-25,000 आहेत आणि ठाण्यातले 27 म्हणजे ठाणे जिल्हा म्हणतोय मी, MMR रिजन या महानगरपालिका क्षेत्र हा जवळजवळ 26,000 हे पोहोचले आहेत. यात या संपूर्ण दौऱ्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट, एकूण संपूर्ण यंत्रणांचा समन्वय जो आहे हा कुठेही दिसत नाहीये. राज्य सरकार असेल, महापालिका प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, यात समन्वयाची मोठी कमतरता आहे. टेस्टिंग हे अतिशय अपूर्ण होत आहे आणि सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक काही असेल तर टेस्टिंगचे जे रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट्स कुठे 3 दिवसांनी मिळत आहेत, कुठे 2 दिवसांनी मिळत आहेत, कुठे 4 दिवसांनी मिळत आहेत. आणि त्यामुळे सिम्प्टोमॅटिक पेशंट्सची फार अडचण त्यामुळे होते आहे. कारण रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सिम्प्टोमॅटिक पेशंटला ॲडमिट करून घ्यायला हॉस्पिटल्स तयार होत नाही आहेत.
आणि त्या दरम्यान जर अधिक उशीर झाला तर सिम्पटम्स वाढून असा पेशंट क्रिटिकल होतोय. आणि म्हणून एकीकडे टेस्टिंगची व्यवस्था ही 2 पट 3 पटीने वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच वेळी हे जे काही रिपोर्ट्स आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आत हे रिपोर्ट्स आले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की ICMRने ज्यावेळेस ते सर्टिफाय करून कळवतात त्याची वाट न पाहता सिम्प्टोमॅटिक पेशंटला कोविड पेशंट समजून त्याची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. आणि ज्यावेळी त्याचा रिपोर्ट येईल आणि तो रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर ती ट्रीटमेंट त्या प्रकारे कंटिन्यू होईल. तो पॉझिटिव्ह आला नाही तर जी काही नॉर्मल ट्रीटमेंट आहे ती त्याला मिळेल. पण याने आपण मृत्यूचं प्रमाण हे कमी करू शकू. आज जे काही मृत्यूचं प्रमाण वाढण्याचे कारणं जी आहेत त्यातलं एक अजून कारण आहे की इनफ टेस्टिंग नसल्यामुळे आज आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नॉन इन्स्टिट्यूशनल मृत्यू आहे. नॉन इन्स्टिट्यूशनल मृत्यू जे आहेत या 2 प्रकारचे आहेत, ज्यांची टेस्ट झाली आहे आणि ज्यांची टेस्ट झालेली नाही. आज जो काही मृत्यूचा दर आपल्याला जून महिन्याचा आहे तो जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल बऱ्याच ठिकाणी तो 25% जास्त आहे. साधारण मार्च एप्रिलमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे जे काही ॲक्सिडेंट्स होत होते ते ॲक्सिडेंट्स न झाल्यामुळे ॲक्सिडेंट्सचे मृत्यू कमी झाल्यामुळे आपल्याला त्यावेळी तो मृत्यूदर लक्षात आला नाही. पण आता पार्शली लॉकडाऊन उचलल्यानंतर मात्र साधारणपणे मी ज्यावेळेस कम्पेअर करत होतो तर सर्व्हिसकडे मला 20 ते 25% मृत्यूचा दर हा वाढलेला दिसला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण टेस्टिंग नाही केलं तर कदाचित आपल्या नंबरमध्ये ते मृत्यू दिसणार नाही पण त्यांनी मृत्यू होणं थांबणार नाही असं नाही आहे, तर मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील. आणि म्हणून मला वाटतं ही एक अतिशय चुकीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी चाललेली आहे. यासोबत अजून काही गोष्टी लक्षात आल्या. खरं म्हणजे चष्मा लागला आणि चष्मा न लावता वाचल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. एक अजून लक्षात आलं की MMR रिजन मधल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यातल्या 1-2 महानगरपालिका सोडल्या तर इतर सर्व महानगरपालिकांमध्ये आरोग्य व्यवस्था नाही आहे. राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर ते अवलंबून आहेत आणि त्यातला समन्वय तर नाहीच आहे. पण दुसरीकडे त्या महानगरपालिकांना जी आर्थिक मदत केली पाहिजे. आज कोणाला 6 कोटी दिले आहेत, कोणाला 7 कोटी दिले आहेत. आता एवढ्या मोठ्या पॅन्डेमिकचा मुकाबला करताना 6-7 कोटी रुपये जर महानगरपालिकांना दिले तर महानगरपालिकांची परिस्थिती अशी नाही आहे. आज लोकांची अपेक्षा आहे की सगळ्या व्यवस्था महानगरपालिकांनी केल्या पाहिजेत. लोकांची अपेक्षा आहे की इंजेक्शन्स महानगरपालिकेने मोफत दिले पाहिजेत. पण या सगळ्या गोष्टींच्या खरेदी करता महानगरपालिकांकडे कुठेही पैसा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. खासगी रुग्णालयांची जी काही लूट आहे ती देखील थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या संदर्भात राज्य सरकारने केवळ GR काढलाय पण कुठेतरी त्याचं कॉन्क्रीट ऑडिट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी मीरा भाईंदरला गेलो होतो आता. तिथल्या आयुक्तांनी सांगितलं की त्यांनी काही टीम सेटअप केली आहे आणि त्या रोज कॉन्क्रीट ऑडिट करणार आहे. आता ते झालं तर फारच चांगलं आहे आणि ती सिस्टीम बरोबर आहे. कारण त्याशिवाय आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये कुठेही जागा नाही आणि खासगी हॉस्पिटलमध्ये जर इतका अव्वासाचा संवाद बिल येत असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम त्यातला होणार आहे. ICU बेड आणि व्हेंटिलेटरचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी तयार झाला आहे. काही अनुभव आमच्या लक्षात आले. उदाहरणादाखल शास्त्रीनगर आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये केवळ 2 व्हेंटिलेटर त्या ठिकाणी आहेत. त्यातलं एक व्हेंटिलेटर बंद आहे. आता काल आयुक्तांनी सांगितलं की फोर्टिसच्या माध्यमातून आम्ही काही अजून तिथे व्यवस्था उभ्या करतो. आणि तिथलं एक चित्र अतिशय विधान हे आपले विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी आणलेलं आहे की कशा प्रकारे वरांड्यामध्ये पेशंट्सला ठेवलं जात आहे आणि त्यांची अवस्था ही अतिशय वाईट ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता इथे ठाण्यामध्ये देखील आम्ही आल्यानंतर इथे जी काही ग्लोबल नावाची जी काही व्यवस्था उभी केली आहे त्या व्यवस्थेला आम्ही भेट दिली. अतिशय सुंदर व्यवस्था आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे. परंतु त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत, इंटेन्सिव्हिस्ट नाही आहेत
आणि आता जी काही रुग्णसंख्या वाढती आहे त्याचं मॅनेजमेंट होत नाही. 2 पेशंटचे नातेवाईक आम्हाला मिळाले. एक गायकवाड नावाचे पेशंट आहे, 29 तारखेपासून त्यांचा पत्ता नाहीये, ते कुठे आहेत माहिती नाहीये. नातेवाईक फिरतायत, त्यांना तिथे सांगणारं कोणी नाहीये. आणि हे जे गायकवाड नावाचे पेशंट आहेत त्यांच्या नातवाने असं सांगितलं की हे थोडे पॅरालिटिक असल्यामुळे स्वतःहून चालून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे आता ते ऍडमिट झाल्यानंतर नेमके गेले कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. एक खान नावाचे देखील पेशंट आम्हाला म्हणजे त्यांचे नातेवाईक भेटले. त्यांनी सांगितलं की सुमेरा खान किंवा काहीतरी नाव त्यांचं आहे, यास्मीन खान. त्यांनी असं सांगितलं की 3 दिवस झाले आम्ही शोधतोय, आम्ही फोन करतो, आम्हाला सांगतात की आहे पेशंट, आज सांगतायत की आता सापडत नाहीये. अजून 2 आम्हाला असे नातेवाईक त्या ठिकाणी भेटले की ज्यांनी सांगितलं की आमच्या पेशंटचं नेमकं काय होत आहे हे आम्हाला माहिती नाही. संदेश असे मिळत आहेत की त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट होत नाहीये. तर मला असं वाटतं की आपण किती सुंदर फॅसिलिटी तयार करतो यापेक्षा त्या ठिकाणी व्यवस्था काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की पेशंटचं जिओ टॅगिंग करणं शक्य आहे, त्याचं कंप्लीट डेटाबेस हा मॅनेज करणं शक्य आहे. थोड्या जर डिजिटल सिस्टीम्स वापरल्या तर नीट ट्रॅकिंग केलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी समजा सीसीटीव्ही कॅमेरे लावून नातेवाईकांना पेशंट्स त्या ठिकाणी येऊनही खालून पाहता येतील किंवा अगदी ऍक्सेस आपल्याला घरून देखील त्यांना देता येईल. इथपर्यंत सगळ्या व्यवस्था आता टेक्नॉलॉजी आणि अगदी सोपी टेक्नॉलॉजी आहे की ज्याचा अवलंब करून हे केलं जाऊ शकतं. पण नातेवाईकांना ही धक्कादायक गोष्ट कळणं की आपण ज्यांना ऍडमिट केलं आहे ते 3-4 दिवसापासून कुठे आहे माहितीच नाही. तर मला वाटतं की ही अत्यंत अडचणीची अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी पाहायला मिळते. खरं म्हणजे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये जे आढळलं, पनवेलमध्ये व्हेंटिलेटरची फार कमतरता त्या ठिकाणी आहे आणि पनवेलमध्ये बाहेरून लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याकरता कुठली व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे तिथे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मास टेस्टिंगची तिथे आवश्यकता आहे. नवी मुंबईमध्ये नॉन कोविड पेशंट्सची व्यवस्था नाही आहे. जे काही सरकारी हॉस्पिटल आहे ते कोविड केलेलं आहे, त्यामुळे नॉन कोविड पेशंट्सला फार त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि तिथे व्हेंटिलेटरचा मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. कल्याण डोंबिवलीच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलं आहे, शास्त्रीनगरचा आणि बाकी वाढीव बेडच्या संदर्भात घोषणा झाली पण तिथे अंमलबजावणी काही झाली नाहीये. उल्हासनगरमध्ये ICU बेड्सच नाही आहेत, अतिशय कमी आहे आणि तिथली घनता जास्त आहे, पेशंट्स वाढून राहिले आहेत आणि अतिशय कमी व्यवस्था त्या ठिकाणी असल्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होणार आहे. भिवंडीमध्ये तिथे जे IGM हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल फार तक्रारी सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्यात देखील सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ते स्वॅब सेंटर नाही आहे, त्याची देखील व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मीरा भाईंदरच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे. ठाण्याला देखील मी सांगितलं आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही विषय आहेत, आता हे सगळे विषय मी एकत्रित करून माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हे विषय मी पोहोचवणार आहे. मला असं वाटतं की आपण चाचण्यांच्या संदर्भात जे बोललो तर एकूण आपण जर बघितलं तर चाचण्या काय वाढवण्याची आवश्यकता आहे. तर मगाशी मी सांगितलं की देशातलं इन्फेक्शनचं प्रमाण आणि महाराष्ट्रातलं इन्फेक्शनचं प्रमाण याच्यामध्ये दुपटीचा फरक आहे, दुपटीपेक्षाही जास्त फरक आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदय 2-3 वेळा असं म्हणाले की आपण सर्वाधिक टेस्ट करतोय, परंतु आपण बघितलं असेल तर 10 लाख लोकसंख्येमागे महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे टेस्टिंगमध्ये. म्हणजे पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे आणि जो 32,836 टेस्ट करतोय आणि महाराष्ट्र 8,000 म्हणजे त्याच्या 25% टेस्ट आपण करतोय एकूण. तर हे टेस्टिंग अत्यंत वाढवण्याची आवश्यकता या ठिकाणी दिसून पडते. सगळ्यात महत्वाचं आपल्यासमोर दिल्लीचं उदाहरण आहे. दिल्लीमध्ये प्रारंभी 5,000 चाचण्या होत्या जसं मुंबईत आपण करतोय आणि त्या 5,000मध्ये साधारणपणे तिथे 1300 ते 1800 रुग्ण निघत होते. आता चाचण्या त्यांनी वाढवल्या आणि जवळजवळ
आता चाचण्या तिथल्या दररोजच्या या 24,000पासून 30,000पर्यंत गेल्या आणि तेवढ्या चाचण्या वाढवल्यानंतर देखील जे काही रुग्ण सापडण्याचा दर आहे तो 2400-2800 पर्यंत गेलेला आहे. आणि यातनं फायदा काय झाला तर यातनं अधिक लोक आयसोलेट करता आले, त्यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता आला आणि सगळ्यात महत्वाचं आहे की रिकव्हरी रेट जो आहे दिल्लीचा हा 50%वरून 70%वर गेला. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे कमी चाचण्या करून कमी रुग्णसंख्या दाखवण्याचा जो प्रकार मुंबईमध्ये चाललेला आहे आणि इतर MMR रिजनमध्ये चाललेला आहे हा काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. आपण कागदावर कदाचित हे क्लेम करू शकू की बघा आमच्या इथे फार रुग्ण वाढत नाहीये, पण कुठेही रेट ऑफ इन्फेक्शन कमीच होत नाहीये आणि मग ज्यांचं टेस्टिंग आपण करणार नाही अशा लोकांचा जीव हा पूर्णपणे धोक्यात टाकण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती ही राज्य सरकारला असणार आहे की राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात टेस्टिंग जे आहे ते वाढवलं पाहिजे आणि टेस्टचे रिपोर्ट जे आहे बरं आपल्याकडे कॅपॅसिटी नाही आहे का तर टेस्टिंग कॅपॅसिटी ही मोठ्या प्रमाणात कदाचित देशात सर्वात जास्त टेस्टिंग कॅपॅसिटी ही मुंबई आणि महाराष्ट्राकडे आहे, पण त्याचं युटिलायझेशन आपण करत नाही आहे. आता अँटीजन किट्सही आलेले आहेत, त्याचं युटिलायझेशन करण्याची आवश्यकता आहे. आणि एक मुद्दा अजून मला मांडावासा वाटतो की डेथ्सच्या संदर्भात मी सातत्याने मांडतोय अजूनही मुंबईमध्ये किमान 400 डेथ्स अशा आहेत की ज्या अनअकाउंटेड आहेत. ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ती स्थिती आहे. इथे रिकन्सिलेशन करण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये हे रिकन्सिलेशनच केलेलं नाहीये. आता याचा परिणाम काय होतो तर आपण वेळेवर जर डेथ्स रिपोर्ट केल्या नाहीत तर आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करता येत नाही. कारण कुठल्याही पॅन्डेमिकची आपण स्ट्रॅटेजी कशी तयार करतो तर मृत्यूचा दर किती आहे, इन्फेक्शनचा दर किती आहे याच्या आधारावरती स्ट्रॅटेजी तयार होते. आता या दोन्ही गोष्टींमध्ये आपण जर लपवालपवी करण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं भविष्यातले प्रश्न निर्माण होतील आणि आपण योग्य स्ट्रॅटेजी करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अजय पत्रांनी पत्रकार परिषद घेतली, मागे त्यांनी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित करणार त्याच्यावर कॅप करणार असं म्हटलं होतं. आता सॅनिटायझर आणि मास्क याच्या किमतींवर नियंत्रण आणणार असं म्हणतो. त्याला 4 महिने झालेत करत, लोकांनी मोठ्या प्रमाणात हा वापर केला आहे, खरेदी केलेली आहे. कसं होतं तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे इतका उशीर का होतोय का? नाही, मला असं वाटतं की खरं म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळी सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन कमी होतं त्यावेळी त्याच्यामध्ये थोडं मिसमॅनेजमेंट अपेक्षित आहे कारण प्रोडक्शन कमी आहे. पण आता भरपूर प्रोडक्शन होत असताना सगळ्या व्यवस्था होत असताना याच्यामध्ये इतके वाढीव दर आणि पाहिजे त्या दराने त्याची खरेदी हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून हे कॅपिंग आधीच करायला पाहिजे होतं. हे कॅपिंग करायला मला असं वाटतं उशीर झालेला आहे. ठीक आहे, आताही झालं असेल तरी आपण त्याचं स्वागत करू, पण कुठेतरी हा जो काही रिस्पॉन्स आहे हा आता तर कसं आहे की मार्केट हे डिमांड सप्लायवर चालतं. आता सप्लाय इतका जास्त आहे की ऑटोमॅटिक मार्केटही स्वतःला ऍडजस्ट करतं. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करायला थोडा उशीर झाला. तर सुरुवातीला स्वतः आरोग्यमंत्री म्हणत होते की काही ठिकाणी आम्ही छापे मारले किंवा कारवाई करण्यात आला, मग नंतरच्या कालांतराने शिथिल झालं का? त्यामुळे पुन्हा आपल्याला दर वाढताना दिसत आहेत मास्क असतील नाही. खरं असं आहे की याच्यामध्ये जेव्हा अनियंत्रित अशा प्रकारचा कारभार चालतो त्यावेळी काही लोक प्रॉफिटियरिंग करतात आणि पॅन्डेमिक ऍक्टच याकरता तयार केलेला आहे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये कोणाला प्रॉफिटियरिंग करता येऊ नये याकरता पॅन्डेमिक ऍक्ट आहे, तो लागू आहे. तो लागू असताना त्याच्या संदर्भातले जे काही नोटिफिकेशन्स आहेत हे सरकारने वेळेत काढणं आवश्यक आहे, पण ते काढलेले दिसत नाही. राजकीय गोंधळ दिसतो आहे प्रशासनाच्या पातळीवर सुद्धा. कारण आपण बघितलं डीसीपीच्या बदल्या झाल्या, पहिले बदल्या करण्यात आल्या, 3 दिवसानंतर मुख्यमंत्री ते काढल्या, पुन्हा सीपी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात आणि पुन्हा सांगण्यात येतं की आमच्यात कुठलाही वाद नाहीये. कसं बघतो तुम्ही या सगळ्या गोष्टी? बघा, साधारणपणे माझा जो अनुभव आहे प्रत्येक सीपीकडे एक एस्टॅब्लिशमेंट बोर्ड असतं
इंटरनल बदल्या करण्याचे अधिकार त्या एस्टॅब्लिशमेंट बोर्डाला असतात, सीपी त्याचे प्रमुख असतात. आणि अशा अंतर्गत बदल्या करत असताना एक अलिखित नियम आहे की या संदर्भात सीपी जे असतात ते होम मिनिस्टरशी चर्चा करतात आणि त्या चर्चेनंतर अशा प्रकारच्या बदल्या होत असतात. आणि जेव्हा होम मिनिस्टर आणि सीएम वेगळे असतात त्यावेळी होम मिनिस्टरनी हे सीएमला ब्रीफ करायचं असतं आणि मग त्या बदल्या होत असतात. आता या ठिकाणी असं झालेलं दिसत आहे की सीपींनी होम मिनिस्टरला ब्रीफ केलेलं असेल आणि ते ब्रीफ केल्यानंतर त्यांनी त्यानुसार एस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या माध्यमातून इंटरनल बदल्या केल्या. परंतु कदाचित सीएम साहेबांना हे ब्रीफ करण्यात आलेलं नाही किंवा मला असं वाटतं की होम मिनिस्टरची जबाबदारी होती की होम मिनिस्टर साहेबांनी ते ब्रीफ करायला पाहिजे होतं. कारण जेव्हा होम मिनिस्टरमध्ये असतात त्या सीपी अनेक वेळा डायरेक्ट ब्रीफिंग अशा प्रकारचं करत नाही किंवा मग सीपीने तरी ब्रीफिंग करायला पाहिजे होतं. पण ते ब्रीफिंग कुठेही झालेलं दिसत नाही. आणि त्यातनं या बदल्या झाल्यावर सीएम साहेबांच्या लक्षात कोणीतरी आणून दिलेलं असावं की अशा बदल्या झाल्या आणि सीएम ऑफिसला माहितीच नाही आहे. तर त्यामुळे सीएम साहेबांनी कुठेतरी त्याच्यावर स्थगिती दिलेली दिसते आहे. मला असं वाटतं की समन्वयाचा तर अभाव आहेच, पण एक प्रकारचा अविश्वास देखील आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रशासन चाललेलं आहे त्याच्यामध्ये मिनिस्टर जे असतात त्या मिनिस्टरला मुख्यमंत्र्यांचा विश्वासात ते असतात म्हणून ते मिनिस्टर असतात असा नियम आहे. परंतु आता ज्या प्रकारची परिस्थिती झाली आहे यातनं केवळ गोंधळ दिसतो आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये असा गोंधळ योग्य नाही आहे. अधिक समन्वय घडवला पाहिजे आणि नियमात विश्वासात घेऊन अशा प्रकारचं काम झालं पाहिजे असं माझं मत. सर 2 किलोमीटरचा जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस देखील असाच गोंधळ झालेला होता. 2 किलोमीटरचा जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस देखील गृहमंत्री म्हणाले की आम्हाला माहिती नाही या गोष्टी. कुरघोडीचं राजकारण होतोय का या महाविकास आघाडीमध्ये? खरं म्हणजे एक प्रकारे आता जे मी सातत्याने सांगत होतो की पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. आणि निर्णय ज्याला ज्यावेळी जो वाटेल तो निर्णय होतो. कधी मंत्री घोषित करतात निर्णय, कधी सचिव घोषित करतात निर्णय, कधी अधिकारी घोषित करतात निर्णय, कधी मुख्यमंत्री घोषित करतात निर्णय. साधारणपणे मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार असतात, पण मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घोषित करत असताना आपले सहकारी मंत्री जे आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आधी ब्रीफ करून मग अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात. आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने निर्णय घ्यायचे असतात. पण इथे असं आहे की प्रत्येक जण जणू काही मीच प्रमुख आहे, म्हणजे राजा शब्द योग्य नाही पण मीच राजा आहे अशा आविर्भावामध्ये निर्णय घेतले जातात. आणि मग एकाने निर्णय घेतला की दुसरा त्याच्यावर एक तर रिॲक्शन देतो किंवा मग तो निर्णय बदलवण्याचा प्रयत्न करतो. ही जरा मला असं वाटतं की समन्वयाचा तर अभाव आहेच, पण अविश्वासाचं वातावरण आहे आणि काही प्रमाणात तुम्ही म्हणता तशी कुरघोडीचं देखील हे राजकारण आहे. मराठा आरक्षण संदर्भात जी काही सुनावणी सुरू आहे त्यावर राज्य सरकार पुरेसं सहकार्य किंवा त्या ठिकाणी तयारी करत नाही अशा पद्धतीचा एक आरोप होतो. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आणि सारथी संस्थेबाबत दुर्लक्ष केलं जात आहे, म्हणजे वडेट्टीवार यांच्यावरच आरोप केले गेलेले तेव्हा प्रत्यक्षपणे ते ओबीसी नेता आहेत म्हणून अशा पद्धतीचे आरोप होतात त्यांच्यावर. काय म्हणणं आहे? पत्रकार परिषद घेतली मराठा मोर्चाच्या, ते तुमची टोळकी आहे असं वडेट्टीवार म्हणाले. पहिली गोष्ट तर अशी आहे की मराठा आरक्षण हा विषय राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आणि आम्ही ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं बिल आणलं त्यानंतर केस झाली, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करून सर्वांना ब्रीफिंग करून सर्वांची मदत घेऊन त्या ठिकाणी हे सगळं काम केलं. आता सुप्रीम कोर्टमध्ये ही केस आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या स्टेजवर ही केस आहे. बघा, याच्यामध्ये सरकारचं लक्ष असणं याकरता आवश्यक आहे की शेवटी सुप्रीम कोर्टमध्ये आपले वरिष्ठ वकील असतील, याचिकाकर्त्यांचे वरिष्ठ वकील असतील आणि हा सगळा बुद्धीचा खेळ त्या ठिकाणी चालतो. त्यामुळे त्यांनी जर काही मुद्दे उपस्थित केले तर तात्काळ त्या मुद्द्यांवर राज्य सरकारचं उत्तर काय आहे ह्याचं सगळं ब्रीफिंग किंवा याची काउंटर स्ट्रॅटेजी ही राज्य सरकारला मांडावी लागते.
आणि या संदर्भात जर राज्य सरकारच्या वतीनं सातत्याने लक्ष देण्यात आलं नाही तर सिनियर काउन्सिल जे असतात त्यांना सगळी माहिती नसते किंवा त्यांच्यापर्यंत सगळ्या फॅक्ट्स पोचलेल्या नसतात. त्या ऐनवेळी 4 गोष्टी विचारतात, त्या 4 गोष्टी त्यावेळी त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतात. याकरता एक टीम तयार करावी लागते. माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा खटला चालला होता त्यावेळी मी स्वतः चंद्रकांत दादा एक मोठी टीम आम्ही तयार केली होती. डे टू डे बेसिसवर आम्ही वकिलांसोबत बसायचो. डे टू डे बेसिसवर आम्ही अधिकाऱ्यांची टीम तयार केली होती आणि अधिकाऱ्यांची टीम आणि आमची टीम यांचा समन्वय होता. त्यामुळे कुठलीही गोष्ट अगदी ऐनवेळी ज्यावेळेस हिअरिंग चाललं होतं त्यावेळेस 2-3 अतिशय महत्वाचे पॉईंट्स उभे राहिले की ज्याच्यावर सिनियर काउन्सिलने विचारलं की आम्हाला 15 मिनिटात तुमचं ओपिनियन सांगा किंवा त्याची माहिती द्या. आम्ही इतकं तयार येत होतो की आम्ही 15 मिनिटांमध्ये ते सगळं ओपिनियन किंवा ती माहिती पोहोचवली. आज मला असं वाटतं की राज्य सरकारने देखील याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये आम्ही देखील प्रयत्न करतो. आता जुने जे याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मी त्यांनाही सांगितलं की म्हटलं काही आमची मदतीची आवश्यकता असेल तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करू किंवा काही चांगले वकील तुम्हाला आवश्यक असतील तर त्यातही आम्ही मदत करू. त्यांनी सांगितलं आम्ही चांगले वकील त्या ठिकाणी लावलेले आहेत. कारण सरकार तर आपला वकील लावू शकतं पण जे लोक मराठा समाजातले वेगवेगळे लोक डिफेंड करतायत त्यांना देखील त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता असेल तर ते देखील करायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि राज्य सरकारलाही अगदी आमचं खुल्या मनानं सांगणं आहे की आमच्या क्षमतेप्रमाणे जी काही आमची मदत लागेल किंवा आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे यानुसार आम्ही मदत करायला तयार आहोत. मला असं वाटतं की मुख्यत्वे करून राज्य सरकारची भूमिका यातली अशी असली पाहिजे की हा संपूर्ण जो काही खटला आहे हा तमिळनाडूसोबत टॅग झाला पाहिजे. कारण आता तमिळनाडूचा जर प्रश्न हा जी काही कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे गेला आहे तर हाही प्रश्न त्याच्यासोबत कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे गेला पाहिजे असा प्रयत्न राज्य सरकारने करावा असं मला वाटतं. पण मी काही वकील असलो तरी काही कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट नाही आहे. त्यामुळे जे काही सिनियर काउन्सिल सांगतील त्याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण हे आपल्याला वाचवलं पाहिजे. या संदर्भात मला असं वाटतं राज्य सरकारने अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. सारथी संस्था आणि वडेट्टीवार यांच्यावरती नाही असं आहे की पहिल्यांदा तर सारथी संस्था ही केवळ आमच्या काळात तयार झाली म्हणून ती बंद करायची आणि ती खिळखिळी करायची अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. हे योग्य नाही आहे. सरकार येतात सरकार जातात सरकार जातात पण संस्था ज्या असतात त्या संस्था आपण वाढवल्या पाहिजेत, त्या अधिक सक्षम केल्या पाहिजेत. त्याला अजून मजबूत करण्याची आवश्यकता तर केली पण सिस्टमॅटिकली सारथी संस्था किल करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कोणीही योग्य सजेशन जर सरकारला दिलं तर ते भाजपवाल्यात असं त्यांच्यावर ब्रँडिंग केलं जातं. सरकारची कोणी चूक दाखवून दिली तर ते भाजपवाल्यात असं ब्रँडिंग केलं जातं. आम्हाला हरकत नाही, आम्हाला तर आनंदच आहे की सगळी मंडळी जर भाजपची असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. पण मला असं वाटतं की आपलं अपयश लपवायचं याकरता कोणीही चांगलं सजेशन दिलं की त्याला भाजपवाला ब्रँड करणं हे योग्य नाही. हे झालं की तुमच्याकडे सर संजय राऊत यांनी असं विधान केलेलं आहे काल की सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्टोबरपर्यंत त्यासाठीचे अनेक हालचाली केल्या आहेत. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? दुसरा प्रश्न लोकलच्या संदर्भात जे सध्या गोंधळ सुरू आहे, अनेक लोकलमध्ये सध्या गर्दी होते आहे, त्यासाठी टायमिंग जे आहेत सरकारी कारणाने ते बदलण्याचा जो विषय आहे तो तुमच्या वेळेपासून अजूनही सुरू होता, तो अजूनही बदलला गेलेला नाहीये. याच्यावर तुम्हाला काय वाटतं? आणि तिसरा प्रश्न राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे की 1,22,000 लोकांना आतापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला. काय वाटतं तुम्हाला? पहिला प्रश्न काय होता? पहिला प्रश्न होता तुम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करता असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. असं आहे की एखादा विषय हा महत्त्वाचा असला, त्याच्यावर सरकारचं अपयश झाकायचं असलं की मग राऊत साहेब अशा प्रकारचा एक लेख लिहून एक स्वतःच कपोल कल्पित अशा प्रकारचं सरकार पाडण्याचा प्रयत्न असा एक नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून 2-3 दिवस मग कोरोनावरनं लोकांचं लक्ष विचलित होतं, इतर अडचणींवरनं लक्ष विचलित होतं आणि सरकार पाडण्याच्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी होते. मी तर वारंवार सांगितलं आहे आम्हाला कुठलीही घाई नाही.
हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल. त्यामुळे आज आम्ही त्याच्याकडे लक्ष लावून बसलेलो नाही. आमच्याकरता 12 आमदार, सरकार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आमच्याकरता महाराष्ट्राची 12 कोटी जनता ही महत्त्वाची आहे. कोविडमध्ये त्यांना मदत करणं हे आमच्याकरता महत्त्वाचं आहे. तोच प्रयत्न आमचा चाललेला आहे. टोपे साहेबांनी जे सांगितलं की 1,22,000 रुग्ण, तर या संदर्भात एकदा मला असं वाटतं की डेटा तपासला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर जो काही GR काढण्यात आलेला तो GR हा फक्त क्रिटिकल पेशंट जे आहेत यांना महात्मा फुलेच्या माध्यमातून मदत करण्याच्या संदर्भात बोलतो. आणि आपण एकूण जर बघितले तर ॲक्टिव्ह पेशंटची संख्या ही आपल्याला तेवढी दिसत नाही आणि क्रिटिकल पेशंटची संख्या तर 1,22,000 ही काही आत्तापर्यंत झाली आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून यामध्ये एकतर माहिती पुन्हा तपासली पाहिजे किंवा कदाचित काही हॉस्पिटल्सने रॅकेट तर तयार केलं नाही ना, म्हणजे करतील असं मला वाटत नाही, पण तरी देखील याची देखील तपासणी केली पाहिजे. आत्ता तरी हा जो काही दावा टोपे साहेब करतायत हा योग्य असं मला वाटत नाही. तथापि तो जर योग्य असला तर मी त्यांचं स्वागतच करेन. केंद्राकडे मागणी केलेली आहे, आपण त्यांच्या मागणीसाठी काही केंद्राकडे मदत मागणार का? असं आहे की हे नितीन राऊत साहेबांना निश्चित माहिती आहे. केंद्र सरकारने ऑलरेडी 90,000 कोटी रुपये RECच्या माध्यमातून राज्याच्या डिस्कॉम्स करता त्यांच्या रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट अलाव केलेले आहे. महाराष्ट्राला त्यात 10% हिस्सा म्हणजे 9,000 कोटी रुपये मिळूच शकतात. परंतु त्याच्याकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या मागण्या करायच्या. मी प्रश्न विचारतो, आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही केंद्र सरकारने 1,000 कोटी रुपये तरी एखाद्या डिस्कॉमला दिले आहेत का? नाही दिलेले. ही पद्धतच नाही आहे. पहिल्यांदा मोदीजींच्या सरकारने कोविडचा विषय बघून त्या ठिकाणी 90,000 कोटीची व्यवस्था केली आहे, ज्यातनं 9,000 कोटी रुपये रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट आपल्याला मिळू शकतात. मला असं वाटतं आपलं अपयश झाकण्याकरता आता एवढे बिलं आलेले आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्रातली जनता या बिलांनी हैराण आहे. याचं खरं म्हणजे पहिल्यांदा पडताळणी केली पाहिजे. एवढे बिलं का आले या संदर्भात ती बिलं करेक्ट झाली पाहिजेत. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचे 2-3 वर्ष इन्स्टॉलमेंट्स मिळाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि वाटेल तसं केंद्र सरकारकडे फक्त बोट दाखवायचं आणि जे स्वतःला माहिती आहे की जे शक्य नाही आहे, जे होत नाही आहे ते मागायचं आणि जे मिळालं ते घ्यायचं नाही. सर संदर्भात प्रश्न होता, लोकल सुरू केल्यापासून रुग्णसंख्या वाढली MMR रिजनमध्ये असं म्हटलं तर कार्यालयांच्या वेळा बदलणं गरजेचं आहे का? लोकलमधली जी सध्या गर्दी होते ती कमी करण्यासाठी काय वाटतं? आत्ता मला असं वाटतं की फ्लेक्झिबल टायमिंग्स हे महत्त्वाचे आहेत. रेल्वे प्रवासी संघ आपल्याकडे लोकलचे आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून आणि ऑफिसेसचा विचार करून ऑफिसेसचा टायमिंग आणि रेल्वेचा टायमिंग याच्यामधली फ्लेक्झिबिलिटी ही निश्चितपणे आपण केली पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे डीसी को बदली को लेकर? देखिए ये एक बड़ी ही विचित्र परिस्थिति है, क्योंकि जो पुलिस कमिश्नर होता है उसको कानून के तहत उनके कमिश्नरेट में जो ट्रांसफर्स है वो करने का अधिकार होता है. उसके लिए एक बोर्ड होता है, एस्टेब्लिशमेंट बोर्ड, उसकी मान्यता उनको लेनी पड़ती है. नॉर्मली ऐसे जब वो ट्रांसफर करते हैं तो होम मिनिस्टर को वो विश्वास में लेते हैं और होम मिनिस्टर उसका ब्रीफिंग चीफ मिनिस्टर को करते हैं. अभी इस केस में ऐसा लगता है कि होम मिनिस्टर साहब ने शायद चीफ मिनिस्टर साहब को ब्रीफिंग किया नहीं और ये सारे ट्रांसफर्स हो गए और बाद में चीफ मिनिस्टर साहब के ध्यान में आया और चीफ मिनिस्टर साहब ने उसको रोक दिया. ये एक प्रकार से मुझे ऐसा लगता है कि पार्टियों में जो विसंवाद है, जो संवाद की कमी है, जो एक दूसरे के ऊपर हावी होने का एक प्रयास है, उस तरीके से ये सारा काम चल रहा है. और इसलिए मुझे लगता है कि इसके ऊपर ध्यान दिया जाना चाहिए. जरा लक्ष द्या त्यांच्याकडे, पाणी द्या. सर कोविड को लेकर दिल्ली ठीक आहे, आपण संपू त्याला. त्याच्यावर मी कालच बोललोय लॉकडाऊनवर.